दक्ष पोलीस न्यूज, पहिले खाकी मग बाकी। नाशिकच्या जिल्हा परिषदेचे 3 गावाच्या अद्यापही समस्या पूर्ण न झाल्यानं आम आदमी पार्टीच्या वतीनं उपोषण करण्यात आलं। प्रशासनाला 7 दिवसाचा अल्टिमेटम देण्यात आलाय। 7 दिवसात जर या मागण्या पूर्ण नाही झाल्या तर आम आदमी पार्टीचे पदाधिकारी आंदोलन सुरू करणार असल्याचा इशारा यावेळी प्रशासनाला देण्यात आलाय। जनजीवन मिशन या योजनेअंतर्गत मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार तसंच ग्रामपंचायत बारशिंगवे येथील ग्रामस्थांना 10 वर्षापेक्षा अधिक काळ झाल्यानं तातडीनं बदली करणं व मनमानी कारभाराबाबत चौकशी करण्याबाबत कारवाई न झाल्यास अशा विविध मागण्यांसंदर्भात जिल्हा परिषदेला निवेदन देण्यात आलं। सचिन संतू चोथवे, जिल्हा सदस्य आम आदमी पार्टीचे बाळूरामजी कालेकर, बारशिंगवे गावचे उपशाखा प्रमुख तसंच आवली धामणी व कवडधर शिवाजी गायकर, बबन गायकर, विष्णू भोसले, रामदास भोसले, सुनील निरसळ, आम आदमी जिल्हा सदस्य अंकुश चौरे व इतर आम आदमी पार्टीचे पदाधिकारी यांचं मोलाचं योगदान लाभलं। ॲडव्होकेट प्रभाकर वायचळ, जिल्हाध्यक्ष निर्भवने, अमोल लांडगे व कौशिक सर आदी यावेळी उपस्थित होते। या संदर्भात सचिन चोथवे यांनी आमच्या गावची साधारण 1 वर्ष होऊन गेला आहे। आम्ही चौकशी संदर्भात जेडपीला चक्कर मारतोय। 4थं उपोषण आहे आमचं। आमच्या गावात आहे ना बऱ्याचशा गोष्टींमध्ये जे संविधानाने नियम बनवून दिलेत त्याची पायमल्ली करताय ग्रामसेवक झाले, कधी ग्रामसभा होत नाही, ग्रामसभेवर ठराव घेतला नाही जात। गरीब लोकांचे जे घरकुल योजना असतील, छोट्या मोठ्या योजना असतील त्यांचं आणि ग्राम स्वच्छ पूर्ण गाव शौचालयमुक्त गाव असं केलं असून विविध गावामध्ये आमच्या राहुलनगरमध्ये ना पूर्णतः एक कोणत्या शौचालयाला टाकी नाही, कोणत्या याला गडापेच नाही, बऱ्याचशा अशा गोष्टी, अशा प्रत्येक प्रश्न जलजीवन मिशन असेल त्याच्यात 1000 रुपये डिपॉझिट 1000 रुपये होतं। आमच्या जलजीवन मिशनचे नळ योजने 1000 रुपये घेतले होते गावातून डिपॉझिट, तर ते कोणत्या खात्यावर जमा झाले किंवा कुठले काय आम्ही माहितीचा अधिकार टाकला त्याची माहिती आम्हाला वेळेत भेटत नाही। पंचायत समिती असो किंवा ग्रामसेवक असो या पद्धतीनं कुठल्याही आमची दखल घेतली जात नाही। 1 वर्ष झालं आहे। फडोळ मॅडमकडे आम्ही 4 टाईम उपोषण करून फडोळ मॅडमची भेट झाली। त्या दिवशी ते वर चढून आमचा आवाजच मुळात शेतकरी आवाज चढेल राहतो, आमचा आवाज थोडा दाट राहतो, तर त्या मॅडम म्हणते तुम्ही चढून आवाज बोलता, आम्ही तुमची भाषाच वेगळी आहे। मित्तल मॅडमची भेट घेतली मागच्या वेळेस, तर त्यांची बोलण्याची भाषा वेगळी आहे म्हणतात आणि ते म्हणा पत्र काढले, आम्ही निश्चित तुम्ही पत्र काढले पण रिझल्ट काय? आम्ही शेतकरी, तुम्हाला कामं येतं आम्हाला कामं नाही का? अमोल लांडगे, नाशिक शहर अध्यक्ष आम आदमी पार्टी। वारंवार बारशिंगवे गावातील हे समुदाय या गावातील लोक वारंवार आमच्याकडे तक्रार घेऊन येत होते की गावामध्ये अनेक मुद्द्यांवरती भ्रष्टाचार होतो, जसं रस्ते, पाणी, त्या ठिकाणी गावातली शाळा वगैरे, या वारंवार या गोष्टींवरती, तिथल्या छोट्या छोट्या गोष्टींवरती BDO, ग्रामसेवक हे भ्रष्टाचारी आहेत आणि कदाचित आम्हाला असा संशय आम आदमी पार्टीला की याचे शिंतोडे हे CO पर्यंतसुद्धा पोचत असतील, त्यामुळे हे वारंवार प्रकरण दाबण्याचा प्रयत्न करत आहे। वर्ष झालं, या वर्ष अखेरपासून आम्ही या विषयावरती काम करतोय। वारंवार यांना पत्रव्यवहार करूनसुद्धा यांनी हे प्रकरण अजूनपर्यंत निकाली काढलेले नाही। आम्ही वारंवार त्यांना, ह्या गावातल्या लोकांनीसुद्धा त्यांना वारंवार सांगण्यात आलं की हे लोक भ्रष्टाचारी आहे, भ्रष्टाचाराचे मूळ गावातून आहे आणि ह्या लोकांनी भ्रष्टाचार करून त्यांचे नावं त्यांच्यापर्यंत पोहोचवले तरी त्यांच्यावरती कुठल्याही प्रकारची कारवाई अजूनपर्यंत झाली नाही। आत्ता 27 तारखेपर्यंत त्यांच्यावरती कारवाई होईल असं आश्वासन त्यांनी BDOंनी दिलेलं आहे। त्या जोपर्यंत झालं नाही तर 1 तारखेला आम्ही इथे आमरण उपोषण गावातील लोकांना सोबत घेऊन करणार आहोत। जी कालेकर, आमचे उपकार्यकारी अधिकारी यांना आम्ही विचारलं असता चौकशी अहवाल कधी देत्या, तर ते म्हणले जास्त अहवाल नाही करायचा, नाही तर तुमच्यावर पोलीस कारवाई करू म्हणा। प्रकरण आमच्या गावात जे कामं झाले त्याच्यात पूर्णच 90% भ्रष्टाचार झाला। जलजीवन मिशन, रस्ते, गटारी, शौचालय, परत स्मशानभूमी, बालवाडी याच्यात प्रचंड भ्रष्टाचार झाला। जवळजवळ सगळेच कॉम्प्रोमाइज आहे। आमचे काही वर्षापासून आमचा लढा चालू आहे पण कोणी काही येत नाही, आम्ही आई चक्रा मारितोय, घरी जातोय। प्रकाश दुर्वे, दक्ष पोलीस न्यूज, नाशिक।